नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह विवर्ण विगंध विमान विलोभ विमाय विकाय विशब्द विशोभ अनाकुल केवल सर्व विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। याचा अर्थ करून झाला होता ॲक्च्युली आपला। आता कसे आहेत सिद्ध प्रभू? वर्णरहित आहेत, ह्याच्यातच घ्यायचं, रूपरहित आहेत। वर्ण हे चक्षुइंद्रियाचा विषय, त्यामुळं रूप पण चक्षुइंद्रियाचा विषय। मग विवर्ण म्हणा, वर आलंय तसं विशेषण विरूप म्हणून, पण वर्ण हे जसं डोळ्यांनीच पाहिलं जातं तसं रूप सुद्धा डोळ्याचाच विषय, म्हणून विवर्ण विगंध विमान विलोभ। मान रहित आहे, लोभ रहित आहे, माया रहित आहे, शरीर रहित आहेत, शब्द रहित आहेत, शोभ रहित आहेत। म्हणजे काय सांगितलं होतं? विशोभ म्हणजे शोभ, शोभा घेतलं तर शरीराच्या शोभेने रहित आहेत। शरीराची शोभा म्हणजे जीवाची शोभा नाही आहे, त्यामुळं विशोभ म्हणताना शरीराच्या शोभेने रहित। आणि जर तिथं क्षोभ म्हटलं तर क्षोभचा अर्थ काय होतो? प्रवचन सारच्या 7व्या गाथेत आलंय काय म्हणजे? मोह खोह विहीणो परिणामो आपणो समो। क्षोभ म्हणजे काय? मोह म्हणजे दर्शन मोह आणि क्षोभ म्हणजे चारित्र मोह घ्यायचा। मग असं चारित्र मोहाच्या कषायाने रहित। विशोभ म्हणजे विक्षोभ जर घेतला सिद्धार्थ तर चारित्र मोहाने विरहित आहेत। दर्शन मोहाने रहित सांगितलंच, मोह जिथं जिथं आले तिथं शब्द त्याच रूपाने घ्या। सर्व मोहनीय कर्माने रहित, मग दर्शन मोहानेही रहित आहेत आणि चारित्र मोहानेही रहित आहेत। पण त्यांनी क्षोभ नाही घेतलाय, शोभ घेतलाय शब्द, त्यामुळे विशोभ म्हणजे बाहेरच्या कुठल्याही शोभेने सिद्ध प्रभू रहित आहेत। जसं आपल्याला शरीराची शोभा ही शोभा वाटते, पण वास्तविक ज्ञानाची आत्म्याची शोभा अनंत गुणांनी आहे, चैतन्याने आहे। असे ते सिद्ध कसे आहेत? अनाकुल आहेत, कुठल्याही प्रकारची त्यांना आकुलता नाही, कारण दृष्टी आता परद्रव्यात नाही आहे तर स्वमध्ये आहे आणि स्वमध्ये संतुष्टता प्रगट झाली आहे, त्यामुळं कुठलीही आकुलता नाही। केवल केवळ राहिलेले आहेत आता। केवळ ज्ञान म्हणजे काय हो? केवळ ज्ञान म्हणजे काय? अजून केवळ ज्ञान असं आहे ते की ओनली ज्ञान राहिलेलं आहे, म्हणजे ज्ञानाला काय विशेषण नाही, काय बाधा नाही, काय गरज नाही, काहीच नाही, केवळ ज्ञान राहिलेलं आहे तिथं आता। त्यामुळं केवळ ज्ञान असा शब्द आलाय तिथं। त्याला केवळ ज्ञान म्हणा, तुम्हाला नाही समजत असेल तर। केवळ ज्ञान जर नाही समजत तर ते केवळ ज्ञान राहिलेले आहेत। सिद्ध भगवान कसे आहेत? केवळ ज्ञानवाले आहेत
आणि सर्व विमोह, सर्व प्रकारच्या मोहाने ते विरहित आहेत, रहित आहेत. असे विशुद्ध सुसिद्ध समूह, सिद्धांचा समूह माझ्यावर प्रसन्न हो, अशी आपण एक भावना करतोय. पुढचं म्हणू आपण आता. दोहा आहे ना खाली. असमसमय सारं चारु चैतन्य चिन्नं परपरिणति मुक्तं पद्मनन्दीन्द्रवन्द्यं निखिल गुणनिकेतं सिद्धचक्रं विशुद्धं स्मरति नमति यो वा स्तौति सोपेति मुक्तिम्. काय सांगायचे अर्थ? असमसमय सारम कसे आहे? समयसार म्हणजे कशाला म्हणायचे समयसार? हां, तर समयसार दोन प्रकारचे. कुठले कुठले? आता तुम्ही समयसारचे शिष्य आहे, सांगा बघू समयसार किती प्रकारचे? कारण समयसार आणि कार्य समयसार असे दोन प्रकारचे समयसार आहेत. तर त्याच्यामध्ये इथं कोणाची चर्चा केली आहे? असमयसार म्हणत असताना, असमसमयसार म्हणत असताना हा, आणि सिद्ध कोण आहेत? सिद्ध हे कार्य समयसार आहेत. हा, सिद्ध हे कार्य समयसार आहेत आणि कारण समयसार म्हणजे सगळ्यांचा शुद्ध आत्मा. मग काय सांगतात ऐका. असमसमयसार म्हणजे काय? समयसार स्वरूपात्मा कोणाच्याही समान नाही म्हणून असम शब्द वापरला. लिहा काय म्हणले? समयसार स्वरूपात्म्याची कोणाशीही तुलना नाही म्हणून असम म्हणलं. कोणाशी तुलना करायची म्हणजे तेच की कोणाच्या तुल्य नाहीये हे सांगायचं त्यांना. सगळ्यांची तर आत्मा समान आहेत की, मग तुलना नाही म्हणजे कोणाशी तुलना नाही हो? सगळ्यांचा कारण परमात्मा समान आहे, तरी सुद्धा प्रत्येक जीव भिन्न भिन्न नाही. जीवाशी नाही केली त्यांनी तुलना. म्हणजे इतर जे काय इतर कुठल्याही द्रव्याशी कारण समयसाराची तुलना होत नाही हे सांगायचं त्यांना. मी वाचते 1 मिनिट वाक्य. समयसार असम है, समयसार सदृश कोई वैभव नहीं, इसलिए इसे असम समयसार कहते हैं. समयसार कहिए, पारिणामिक भाव कहिए, वह तो सभी आत्माओं में सहज अनादि सिद्ध है, परंतु उसकी दृष्टी ही विभूती है. म्हणजे त्या समयसारावर दृष्टी जाणं हेच खरं वैभव आहे आणि आपण त्याच्याकडे पाहत नाहीये हे आपली दरिद्रता आहे. आणि समयसारा समान दुसरं कुठलंही वैभव नाही म्हणून असम समयसार म्हणलं. काय कळलं? समयसारासारखं दुसरं कोणतंच विभूती नाही, वैभव नाही. इतर वैभवाशी तुलना केली आहे, असं नाही की सगळ्या आत्म्यांची, कारण सगळ्या आत्म्या तर समान आहेत, त्यांच्या काय मध्ये काही तुलना करायची आवश्यकता नाहीये. म्हणून सांगतायत की समयसार की तुलना नहीं की जा सकती, संसार में आपके समान कोई नहीं है. भगवंतांना म्हणत असतोय आपण ज्यावेळेस तिथं कार्य समयसाराची तुलना आहे. म्हणजे काय असतो कार्य समयसार? म्हणजे कारण समयसार म्हणजे आपला शुद्धात्मा, प्रत्येकामध्ये जो आहे तो शुद्धात्मा, त्याला म्हणलं कारण समयसार. आणि कार्य समयसार कशाला म्हणायचं? त्याच्यामध्ये प्रगट झालेला सिद्धावस्था. जेव्हा तो कारण समयसार पर्यायामध्ये प्रगट झाला त्याला म्हणायचं कार्य समयसार. जेव्हा आपण स्वभावाला जाणतो त्यावेळेस त्याची पर्यायामध्ये अभिव्यक्ती होते आणि तिथंच तो कार्यरूपाने प्रगट झाला असं म्हणलं जातं. समयसारचे 2 प्रकार आहेत, कारण समयसार आणि कार्य समयसार. कार्य समयसार सिद्ध है, उनका परिणमन स्वभाव के अनुकूल चल रहा है. सिद्धांचं परिणमन कसं आहे हो? जसं स्वभाव आहे तसं परिणमन आहे. और कारण समयसार उसका परिणमन कैसा है? स्वभावानुसारच आहे. कारण समयसार का?
कारण समयसार म्हणजे आपला शुद्ध आत्मा। कारण समयसार शुद्ध आत्मा की तरह जिनकी परिणति हुई, ऐसे मोक्ष मार्गी आत्माओं के जो ध्रुव तत्व ज्ञात होता है वह कारण समयसार है। कारण समयसार हे द्रव्य आणि कार्य समयसार ही पर्याय। काय म्हणले? कारण समयसार द्रव्य आणि कार्य समयसार बोला की हे पर्याय। कोण तुम्ही? कोण आहे? कारण समयसार म्हणजे आपलं शुद्ध द्रव्य, आणि जेव्हा ते द्रव्य तुम्ही ज्ञानात घेणार जाणणार त्यावेळेस जे प्रगट झालं पर्यायामध्ये त्याला म्हणायचं कार्य समयसार। त्यामुळे कार्य हे पर्याय आहे, कारण समयसार हे द्रव्य आहे। मग सिद्धांतकडे कारण समयसार आहे का कार्य समयसार आहे? दोन्ही पण आहे। म्हणजे नाही तर उडवून टाकाला, कारण समयसाराशिवाय कार्य नाही। म्हणजे जिथं द्रव्य आहे तिथेच पर्याय आहे, जिथं पर्याय तिथं द्रव्य आहेच। दोन्ही एकमेकांना सोडून नसतं। व्यक्त झालं म्हणजे काय द्रव्य नष्ट झालं असं नाहीये। मग सांगतायत कारण समयसार हे द्रव्य रूप आहे, शुद्ध रूप आहे। मिथ्या दृष्टीकडे आहे का सम्यक दृष्टीकडे आहे? दोन्हीकडे। कारण समयसार हे सर्वांकडे आहे, अभव्याकडे आहे का भव्याकडे आहे? निगोदीकडे आहे का अरिहंतांकडे आहे? सर्वांकडे, सगळ्यांकडे। म्हणजे बघा ना समानता बघा, कारण समयसारामध्ये समसमयसार म्हणा, आता इथं असमसमयसार म्हटलेत ना, ऍक्च्युली सगळ्यांचा समयसार समान आहे त्यामुळं समरूप आहे तो। मग बेन डोळे उघडे ठेवून ऐका। आणि जे काय म्हणत होते मी, इतर वैभवाशी तुलना करताना असमसमयसार म्हणलं, पण जेव्हा सगळ्यांचा कारण परमात्मा पाहतो त्यावेळेस तो समान आहे, त्यामुळे तिथं भेद नाहीये। कारण कारण समयसाराची इतरांशी तुलना कशी करायची? इतरांशी म्हणजे सगळ्यांचा आत्मा सेम आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये तुलनाच नाहीये। मग जेव्हा कार्य समयसार प्रगट झालं तिथे तुलना करत असाल तर त्यांच्या अपेक्षेने आपण लघु आहे म्हणा, किंवा काय म्हणायचं ते सूर्या समान तर आपण दिव्या समान। त्यामुळे पर्यायाची द्रव्याशी तुलना नाही, पण इतर वैभवाशी तुलना करतायत म्हणून सांगतायत की समयसारा समान अन्य विभूती नाही जगामध्ये। कारण समयसार मला विचारायचं होतं की कारण समयसार ज्यांच्याकडे आहे त्यांची परिणती कशी असते? कशी असेल? कारण अभव्याकडे पण आहे म्हटल्यावर त्याकडे तर शुद्ध उपयोग नाहीच आहे, कधीच नाहीये। त्यामुळे शुभ परिणामात असेल, अशुभ परिणामात असेल किंवा शुद्ध परिणामात पण असेल। त्यामुळे कारण समयसार हा फक्त द्रव्य रूप आहे आणि त्याची जी काय परिणती चालू असेल ती शुभ अशुभ शुद्ध काहीही असू शकते। मग जेव्हा शुद्ध परिणती प्रगट झाली, स्वभावाला जाणलं, त्यावेळेस इथं एवंभूतनयाने सिद्धांचा अनुभव सुरू झाला। त्या समयात आहे अनुभव। काय कळलं? एवंभूतनयाने त्या समयात जेव्हा मी स्वभावाला जाणलं त्या समयात सिद्ध जसा आनंद भोगतात तसा आनंद आता मला प्रगट होऊ शकतो, होतोय। म्हणून तिथं सिद्ध बनायचंय। आज आमच्या पोरांनी विचारलं छडालेमध्ये, म्हणले सिद्ध बनायचं असं तरी इच्छा करायची की नाही करायची? कसं म्हणता ना तुम्ही, दुःख खो, कम खो, बोई लाव, हे सगळी इच्छा आहे की, मग इच्छा करायची की नाही हो? तिथं काय अपेक्षा नाही सिद्ध होण्याची, आहे म्हटलं जाईल उपचारांनी, परंतु वास्तविक पाहता म्हणजे ती पण इच्छा अयोग्यच आहे। म्हणजे सांगतात की ज्यांना अनुभव झाला त्यांना, म्हणूनच म्हणलं सिद्धांसारखा अनुभव आता मी करू शकतोय। तर जसं म्हणलं की धन मला आता मिळालं, तर ते धन भरपूर धन जे काय मला समजा वर्षभरामध्ये मिळणार होतं ते आज मिळालं, तर मी वर्षभराचा अनुभव आता करत बसणार आहे का आता त्याचा आनंद भोगणार आहे? आता मला मिळालंय ना, म्हणून वर्तमानामध्ये आनंदाने जगण्याची कला म्हटलं धर्म म्हणजे। मग म्हणून तिथं जेव्हा शुद्धोपयोग प्रगट झाला त्यावेळेस इथं संपूर्ण आनंद तसाच आहे जसा सिद्धांत आहे। म्हणून त्या आनंदाचा भोग घेण्यामध्ये ते मस्त आहेत, न की पुढचा विचार मला मोक्षाला जायचंय, पूर्ण आनंद प्रगट करायचंय किंवा काय गरज आहे ना, मी आता भोगतोय तो आनंद, तर तो भोगण्यात
तो लीन राहणार किंवा त्याचा स्वाद घेणार. म्हणून सांगतात की कारण समय साराला जाणा तर आपण सुद्धा एवंभूतनयाने सिद्ध स्वरूप कार्य परमात्मा त्या समयात आहोत, ज्या समयात तुम्ही स्वला लक्ष करून जाणताय, अनुभव घेताय त्या समयात. पण कार्य म्हणजे प्रगट झालेली पर्याय म्हणत असाल तर सिद्धांच्या ठिकाणीच पूर्णता प्रगट झाली. कारण समय सार शुद्ध आत्मा की तरह जिनकी परिणति हुई, ऐसे मोक्ष मार्गी आत्माओं के जो ध्रुव तत्व ज्ञात होता है वह कारण समय सार है. जो पण मोक्ष मार्गी जीव आहे त्याच्या ज्ञानामध्ये जेव्हा ध्रुव तत्व येतं त्यावेळेस तो जो आहे त्याला म्हटलं कारण समय सार. जो सब हालतों में एक रहे ऐसा शुद्ध आत्मतत्व समय सार कहलाता है. सगळ्या जीवांमध्ये जो शुद्ध रूपच राहतो. मग आता अनेक जण असं म्हणतात की संसारीचा आत्मा अशुद्ध आणि सिद्धांचा आत्मा शुद्ध, हो का नाही? शुद्ध आहे म्हणजे तर प्रगट झाली. शुद्ध नसता तर कुठेच बाहेर आलं असतं काय? नाही, असं लावता येणार नाही. काय तुमचा आवाज कट व्हायला? प्रत्येक शुद्धच आहे की प्रत्येकाचा आत्मा. हा, तर पण अशुद्धच आहे. मग तुम्ही आता सिद्ध का नाही? सिद्धच आहे. आत्मानुभूती शुद्ध उपयोग घेतोय म्हणजे शुद्धच आहे. कारण शुद्ध आत्मा शुद्धच आहे. कार्य शुद्ध आत्मा नाही, पर्याय नाही. नाही, मला विचारायचंय की तुमचा आत्मा, तुम्ही आता संसारी दशेत आहे, अशुद्ध दशेत आहे. मग जिथं अशुद्ध पर्याय तिथं शुद्ध आत्मा आहे का अशुद्ध आत्मा आहे? शुद्ध. शंका पडली का काय? का मग शुद्ध आत्म्यातनं अशुद्ध पर्याय कशी उत्पन्न होती बरं? नाही, आत्मा शुद्ध आहे का अशुद्ध आहे? शुद्ध आहे. आणि पर्याय शुद्ध आहे का अशुद्ध आहे? मग पर्याय अशुद्ध कशी निघेल बरं, असं एकाने प्रश्न विचारला. जेव्हा द्रव्य शुद्ध अशुद्ध आहे, द्रव्य शुद्ध आहे तर पर्याय शुद्धच यायला पाहिजे. पर्याय कशी काय अशुद्ध येते हो? हा, मग तिथं काय सांगायचं? उत्पत्तीच्या अपेक्षेने ती शुद्धच आहे. काय शुद्ध द्रव्यातनं जी उत्पन्न झालेली पर्याय असते ती नियमाने शुद्धच असते उत्पत्तीच्या अपेक्षेने. पण ती विषय करते परद्रव्याला, म्हणून तिला अशुद्ध म्हटलं जातं. काय कळलं? उत्पत्तीच्या अपेक्षेने शुद्धच आहे. कारण ती शुद्ध द्रव्यातनं उत्पन्न झाली आहे, तर मिथ्या दृष्टीची सुद्धा पर्याय जेव्हा उत्पन्न होते त्यावेळेस ती शुद्धच असणार आहे. फक्त ती जेव्हा विषय करते परद्रव्याला त्यावेळेस तिथं तुम्ही शुद्ध आणि अशुद्ध असा भेद करताय, ज्याला विषय करतो त्याच्या अपेक्षेने. नाहीतर मग द्रव्य काय, द्रव्यामध्ये तर कुठलाही दोष नाही आहे, कुठलीही मलिनता नाही आहे, कुठली अशुद्धी नाही आहे. पण पर्यायामध्ये अशुद्धी का दिसून येते आहे? कारण तुमचा उपयोग पराकडे आहे, तुम्ही पराला विषय बनवलाय म्हणून. मग तिथं सिद्धांनी तेवढंच जिंकलंय, आपला उपयोग त्यांनी स्वतःमध्ये ठेवलाय. त्यामुळं त्यांचा परविषय नसल्यामुळे द्रव्य शुद्ध आहे, गुण शुद्ध आहे, पर्याय सुद्धा शुद्ध आहे. म्हणून ते कसे आहे? तो कार्य समयसार स्वरूप आहेत, शुद्ध स्वरूप आहेत. जो सब हालतों में एक रहे ऐसा शुद्ध आत्मतत्व समयसार कहलाता है. सगळ्या परिस्थितीमध्ये समान असतो. बालकाचा समयसार कसा, तरुणाचा कसा आणि वृद्धांचा कसा हो? समयसारामध्ये फरक नाही आहे, कारण आत्मा आहे तो, ते द्रव्य आहे, त्या द्रव्यामध्ये फरक पडत नाही. पर्यायामध्ये तुम्हाला फरक दिसेल. मग बालक अज्ञानी असतो का नाही? कोणतं बालक घ्यायचं? बालक अज्ञानीच असेल असं काय नाही. कसं म्हणायचं? शुद्धच आहे नाही द्रव्य. मग मला म्हणायचंय
बालकामध्ये अज्ञान आहे की नाही? जन्मजात बालक असेल. मग तुम्ही असं का म्हणताय सगळ्यांचा आत्मा समान म्हणून? आबाल गोपाल कोण पण असू दे. पर्यायाच्या अपेक्षेने लावलं. मग काय म्हणायचं? द्रव्य दृष्टीने केवळ ज्ञान स्वरूपच आहे. तो बालक, जन्मलेला बालक सुद्धा केवळ ज्ञान स्वरूप आहे. पर्यायामध्ये अज्ञान असेल, अल्पज्ञान असेल, अशुद्धी असेल, त्याची गोष्ट नाही आहे. तर काय सांगायचंय? द्रव्य दृष्टीने तो केवळ ज्ञानीच आहे. पर्याय दृष्टीने त्याच्यामध्ये फरक आहे, कमी जास्तपणा आहे असं म्हणून सांगतायत. सब हालतो में म्हणजे समजून घ्या, बालक, तरुण, वृद्ध, रोगी, निरोगी, काय भव्य अभव्य, सब हालतो में एक रहे ऐसा शुद्ध आत्मतत्व समयसार कहलाता है. कौन सा समयसार? कारण समयसार. जब तक वह पूर्ण सिद्ध नहीं होता तब तक कारण समयसार कहलाता. कळलं? जब तक वह शुद्ध नहीं होता तब तक कारण समयसार कहलाता. म्हणजे काय? जब तक पूर्ण सिद्ध नहीं होता तब तक कारण समयसार कहलाता है. म्हणजे 14वा गुणस्थान पार करेपर्यंत तुम्ही कोण आहे हो? कारण समयसार आहात. कार्य समयसार नाही झाला अजून. मग जेव्हा 14व्या गुणस्थानाचा अंत झाला, 8 कषायांचा अभाव, कर्मांचा अभाव झाला तर निमित्त रूपाने, त्यावेळेस तिथं तो कार्य समयसार स्वरूप प्रगट झाला. जब तक पूर्ण सिद्ध नहीं होता तब तक कारण समयसार कहलाता और जब सिद्ध हो चुकता तब कार्य समयसार कहलाता. म्हणजे कार्य समयसार पर्यायामध्ये व्यक्त झाला कुठं? जेव्हा 14वा गुणस्थान पार करून जीव सिद्ध झाला त्या समयात. म्हणून त्यालाच म्हणलं कार्य समयसार. हम और आप में जो शुद्ध ध्रुव आत्म तत्व है वह कारण समयसार है. अतः कर्म मुक्त परमात्मा भी असम समयसार है. काय? कर्म मुक्त परमात्मा भी असम समयसार है और हम भी. कसं? कर्ममुक्त कोण आहेत? सिद्ध भगवान. ते सुद्धा असम समयसार आहेत आणि आपण सुद्धा आहोत. असं का म्हणलं? ध्रुव अपेक्षेने आपण पण समसमान. असम समयसार म्हणतात. म्हणजे त्याच्यासारखं दुसरं वैभव नाही, त्याच्यासारखी दुसरी वस्तू नाही, त्याच्यासारखं दुसरं भोग नाहीये. म्हणून जे कर्ममुक्त परमात्मा आहेत ते सुद्धा असम समयसार आहेत आणि आपण सुद्धा. तथा स्वरूप की दृष्टि से विचारे तो मिथ्या दृष्टि आत्माएं भी असम समयसार है. ते शब्दच असा आहे ना, आज त्याच्यावर चिंतन करू आपण. काय? हा मी आत्मा असम समयसार स्वरूप आहे. म्हणजे माझ्यासारखं या जगामध्ये कोणी नाही, काहीही नाही बाहेर. माझा आत्माच माझ्यासाठी आनंदाची वस्तू आहे, सुखाची खाण आहे. त्याच्यासारखं सुख अन्य कशामध्येही नाही. मग तो मिथ्या दृष्टीचा आत्मा असू दे किंवा सम्यक दृष्टीचा असू दे, तद्भव मोक्षगामीचा असू दे किंवा अभव्याचा असू दे, स्वरूपाच्या दृष्टीने सगळ्यांचा आत्मा समान आहे. समयसार असम है. समयसार सदृश कोई वैभव नहीं है. समयसार कहिए, पारिणामिक भाव कहिए, वह तो सभी आत्माओं में सहज अनादि सिद्ध है, परंतु उसकी दृष्टी ही विभूती है. जोपर्यंत तुमची दृष्टी पडत नाही त्याच्यावर तोपर्यंत तुमच्याकडे धन असून सुद्धा तुम्ही निर्धन आहात. काय म्हणले मंगलाबेन? काय म्हणले मी? उदाहरण सांगा. सांगितलं ना ते उदाहरण. तो बालक असतो, त्याचे आई वडील वारले, मग तो अजून नाबालिक असतो, छोटा असतो. मग त्याचं सगळं इतकं मोठं प्रॉपर्टी असते, ती गेली गव्हर्नमेंटकडं सांभाळण्यासाठी. आणि गव्हर्नमेंटला काय सांगितलं त्यांनी? जोपर्यंत बालक सज्ञान होत नाही, काय म्हणायचं, बालिक होत नाही, तोपर्यंत ते गव्हर्नमेंटच्या ताब्यात राहणार. आणि ते झाला मोठा की त्याच्या हातात सगळं सुपूर्द करणार. मग आता तो बालक काय करतोय? त्याला दर महिन्याला फक्त थोडी थोडी रक्कम दिली जाते गव्हर्नमेंटकडून आणि मग त्याचं पालन पोषण केलं जाते. आणि त्याला काय वाटतंय हो? जोपर्यंत 18 वर्ष होत नाही तोपर्यंत हे किती चांगले लोक आहेत, हे मला पैसे देत आहेत, ह्यांच्यासारखं कोणी नाही, असे भाव.
आणि जेव्हा 18 वर्षाचा झाला त्यावेळेस लोकांनी त्याला सांगितलं की त्यांच्या जवळचं सगळं धन तुझंच आहे, ते तुला एवढं एवढं देत होते. आता काय झाले भाऊ, त्यांच्यासारखं कोणी नाही. म्हणजे त्यांनी, तू तर एवढ्याशाने एवढ्या सगळ्या धनाचा मालक आहेस आणि मानतोय काय हे थोडं धन माझं आहे. म्हणून सांगितलं त्याला तसंच की तुम्ही कशासाठी सांगितलं, मिथ्या दृष्टी सुद्धा. नाही थोडं आणि जास्त काय सांगत होते मी, हा धन जवळ असताना सुद्धा जो त्याच्याकडे पाहत नाही तो निर्धनच आहे. ज्याला त्याचं माहित नाही वापर, त्याचं यूज माहित नाही तो निर्धनच आहे. ज्याला त्याचं चव नाही स्वाद नाही तो निर्धनच आहे. तसं म्हणलं आत्मा सुखवस्तू आपल्या जवळ आहे पण त्याचं ज्याला बोध नाही आहे तो दुःखीच राहणार. मग कोणीही असू देत तो जगामध्ये, कितीही धनाढ्य असू दे, कितीही संपन्न किंवा ज्ञानी असू देत, पण जर आत्माच माहित नाहीये तर त्याला तो दरिद्रीच आहे. स्वरूप की दृष्टि से विचारे तो मिथ्या दृष्टि आत्माएं भी असम समय सार स्वरूप है. समय सार कहिए पारिणामिक भाव वह तो सभी आत्माओं में सहज अनादि सिद्ध है, परंतु उसकी दृष्टि ही विभूति है. जोपर्यंत दृष्टी पडत नाही तोपर्यंत तुम्ही निर्धन आहात. आत्मा का शक्ति व पर्याय किसी भी अंश से भेद न करके जो अखंड चैतन्य स्वभाव है, जो क्रमशः अनेक अनंत पर्याय रूप होकर भी किसी भी पर्याय रूप बनकर नहीं रहता, वह है समय सार. काय म्हणले, किती पर्याय आहे तो समयसारामध्ये, कारण समयसारमध्ये अनंत पर्याय आहेत. कुठल्या पर्याय रूप होतो आत्मा, कोणत्याच पर्याय. हे सांगतायत किती अनंत पर्याय आहे तरी सुद्धा कुठल्याही पर्याय रूप न होणे हा त्या कारण परमात्म्याचा धर्म आहे. झाला असता तर, कुठल्या तरी पर्याय रूप झाला असता तर त्या पर्यायाने तो ओळखला गेला असता. नाही, जर शुभ अशुभ सोडा, शुद्ध पर्यायाची प्रगट झाली त्या रूप जर कारण परमात्मा झाला असता तर काय काका प्रवचन सांगितलं झाला असता. पर्याय रूप म्हणजे समय सार मध्ये प्रवचन सार मध्ये घेतलं ना त्यांनी. ध्यान हे ध्यान जर काय म्हणलं, जो ध्याता आहे तो ध्यान रूप होत नाही. जर झाला तर ध्यानाच्या पर्यायाबरोबर तो सुद्धा नष्ट होईल. ध्यानस्य विनश्वरत्वात असे हेतू दिलाय ना. ध्यान हे विनश्वर असल्यामुळे ध्यान ही पर्याय आहे आणि ध्याता हा आत्मा आहे. मग जर ध्याता ध्यान रूप होईल तर त्या ध्यानाबरोबर त्या ध्याताचा सुद्धा नाश होईल. पर्याय किती काळाची असते, एक समयाची. मग असं तर नाही. म्हणून सांगतायत कारण समयसार हा टिकून राहतो. भलेही तुम्ही कुठल्याही पर्यायात जावा. म्हणजे समजा 11व्या गुणस्थानापर्यंत चढले मुनिराज, कारण समयसार कुठे आहे, ज्ञानामध्ये आहे. पर्याय सुद्धा व्यक्त प्रगट जाणीव होतीये त्यांना. पण 11व्या गुणस्थानातनं खाली उतरला जीव, कुठपर्यंत खाली मिथ्यादृष्टी गुणस्थानापर्यंत गेला. कारण समयसार कुठे आहे पण ज्ञानात नाही असं म्हणलं. म्हणजे मला म्हणायचंय की कारण समयसार तर बरोबर सगळीकडे येणार आहे, पण त्याची दृष्टी करणारा कुठं सगळीकडे जाणार नाही. म्हणजे तो जाणार तर मोक्षालाच जाणार. अनंत पर्याय रूप होकर भी किसी भी पर्याय रूप बनकर नहीं रहता, वह है समय सार. जगत के जीवों की जब तक इस निज स्वभाव पर दृष्टि नहीं होती तब तक क्लेश नहीं मिटता. म्हणजे जोपर्यंत स्वभावाला जाणत नाही तोपर्यंत क्लेश, दुःख, मोह संपत नाही. ऐसी परम उपकारिणी समयसार दृष्टी जयवंत वर्तो. कोणाला अशी दृष्टी प्रगट होणार आहे, जो स्वभावाला विषय करून जाणतो त्यालाच अशी दृष्टी प्रगट होणार. म्हणजे ज्याच्या पर्यायामध्ये कारण समयसार प्रगट झाला किंवा आला, एकदेश शुद्धी झाली म्हणतो ना आपण,
जेव्हा श्रद्धा निर्मळ झाली, स्वभावाला जाणलं, सम्यक दर्शन प्राप्त झालं, तिथं एकदेश शुद्धी प्रगट झाली. जेव्हा क्षायिक दशा प्रगट झाली तिथं पूर्ण देश शुद्धी म्हणलं. आणि जेव्हा सगळ्या कर्मांचा अभाव झाला तिथं सिद्ध दशा म्हणलं. परिपूर्ण सिद्ध म्हणा, शुद्ध म्हणा. तर अशी दशा कधी प्रगट होणार हो? हा म्हणजे स्वभावाला जाणल्यावर तिथं बहिरंगामध्ये कर्म राहत नाहीत. तुमच्याकडे कर्मांचा ओझा आहे, भार आहे ना, त्या कर्मांचा नाश कसा होणार? तर त्यासाठी आम्ही थोडं वाचलं होतं आज की कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये निर्जरा कशी होते, कधी होते, त्याच्यासाठी चांगलं घेतलं त्यांनी. अधिक निर्जरा कोणाला होते? गाथा आहे, मी ती गाथा सांगणार आहे, ती तुम्ही पाठ करणार आहे. विशेषण दिली आहेत त्यांनी. कोणाला अधिक निर्जरा होते काका? एक्झाम्पल सांगा. असं खूप निर्जरा कधी कधी झाली, कोणाला झाली, कशी होते, कोणाला होते? उपास केला खूप निर्जरा होत असते बरं का, ज्ञानपूर्वक कराल तर. अजून म्हणजे स्वतःच्या आत्म्यामध्ये राहतो त्याची प्रत्येक ध्यान करणाऱ्याला, शुद्धोपयोग करणाऱ्याला अधिक निर्जरा होते. अजून तुमचे सगळे कंडिशन सांगितलेत त्यांनी. 7व्या गुणस्थानावरती विशेष वरती चढतील तशी त्यांच्या अधिक 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 अधिक. हा ठीक आहे की ते तर आहे, पण त्यामध्ये पण जे कोणी 6व्या-7व्या गुणस्थानावरती मुनिराज आहेत त्यात पण अधिक निर्जरा कोणाला होते हे सांगतायत. वाचते बघा, ऐका. जो विसहदी दुवयणम, विसहदी म्हणजे विशेष रूपाने सहन करतात. दुवयण म्हणजे दुर्वचन. जो विसहदी दुवयणम साहम्य हीलणम चौवसगम. साहम्य म्हणजे साधर्मीचं, हीलन म्हणजे हीनता देणं. साधर्मीने मला जर हिणवलं तर ते सुद्धा जे साम्य भावाने सहन करतात, जिंकतात, त्यांची अधिक निर्जरा होते. लिहा, 3 विशेषण आहेत, 4 विशेषण. अधिक निर्जरा कोणाला होते? लिहा सुवर्णकाकी. जो विसहदी दुवयणम, जो दुर्वचनांना सहन करतो. दुसरं साधर्मी द्वारा केलेला अनादर सहन करतो. तिसरं जो दुर्वचनांना सहन करतो, साधर्मींच्या द्वारे केलेला अनादर सहन करतो. 4 प्रकारच्या उपसर्गांना जो सहन करतो, केलेला अनादर. पुढे सांगितलं 4 प्रकारच्या उपसर्गांमध्ये जो स्थिर राहतो, तिथं जो सहन करतो. आणि 4थं विशेषण सांगितलं 4 प्रकारच्या उपसर्गांमध्ये जो स्थिर राहतो. आणि शेवटचं सांगितलं जो कशाय रिपुन्ना जिंकतो त्यालाच तस्य हवे निर्जरा विवला, त्यालाच विपुल कर्मांची निर्जरा होते. जो कशाय रिपुन्ना जिंकतो. रिपू म्हणजे शत्रू, कशाय शत्रूपी शत्रूंना जो जिंकतो त्यालाच अधिक निर्जरा होते. आता या 4 वर मला विश्लेषण सांगा बघू. अधिक निर्जरा का होते? दुर्वचन सहन केल्यावर अधिक निर्जरा का होते? असं विचार करायला पाहिजे की आपण जर असं काय कोणी निंदा केली, दुर्वचन बोलले तर तिथं अधिक निर्जरा का होते? कारण आपण शरीराला आपलं मानत असतो, त्याला जास्त त्रास होतो. मग विशेष
विशेष रूपाने भेद विज्ञान झाले त्याला त्या दुर्वचनाचा त्रास होत नाही. त्यांनी त्याला दुर्वचन असं पाहत नाही ना. दुर्वचन असं पाहत नाही. ज्यांनी त्या वचनांना दुर्वचन नाही पाहिलं तोच त्याला सहन करू शकतो, ऐकू शकतो आणि त्यात स्थिर राहू शकतो. आपण काय करतोय, भेद हे वचन म्हणजे खराब वचन आहेत, त्यांनी मला म्हणलेत, कोणी म्हणलेत, का म्हणलेत, इकडं घुसतो ना आपण. त्यामुळे सांगितलं विकल्प वाढणार तर निर्जरा कशी होणार हो. मग त्या मुनींना जेव्हा काही म्हणलं कोणी वचन तर ते आत जातात, बाहेर जात नाहीत. सांगितलं ना अनेक ठिकाणी वर्णिजींनी काय, त्या मुनींना कोणी नग्गो म्हणलं, कोणी लुच्चा म्हणलं, कोणी निष्परिग्रही म्हणलं, जे काय असतील ते शिव्या दिल्या अशा. पण मुनिराजांनी काय ग्रहण केलं, त्या दुर्वचनांना सुद्धा सत्य रूपाने ग्रहण केलं. म्हणले मी नग्न आहे तर नग्गाच म्हणणार, मी जर लोच करतो तर लुच्चाच म्हणणार. पर्यायामध्ये अडकला म्हटलं. म्हणजे तेच म्हणायचे की ज्याची दृष्टी बाहेर आहे त्याला कोणी स्थिर करू शकत नाही आणि ज्याची दृष्टी अंतरंगामध्ये आहे त्याला कोणी अस्थिर करू शकत नाही. म्हणून पहिलं घेतलं काय, जो दुर्वचनांना सहन करतो त्याला विपुल निर्जरा होते. तुम्हाला निर्जरा करायची आहे का? मग काय करायचं, दुर्वचनांना सहन करायचं. दुर्वचन बोलणाऱ्यांच्या जवळ जाऊन बसायचं का? म्हणून म्हणते ना निंदकाचे घर असावे शेजारी. का? तुमची निर्जरा करायला जवळ भेटलेला असतो, तुम्हाला लवकर मोक्ष द्यावा हे त्याची भावना असते बिचारायची आणि तुम्ही त्यापासून दूर दूर पळता. तर सांगतायत निंदक काय करतो, दुर्वचनांनी तुम्हाला स्थिर करतोय पण आपण काय करतो त्यापासून दूर जातोय. मग आपली निर्जरा करायची तर सोपं उपाय आहे. कोण निंदा करता त्याच्या समोर जाऊन उभा राहावा आणि आनंदाने त्याला बोल म्हणायचं, भरपूर काय बोलायचं ते. तो स्वतःसाठी दुर्गती बांधून तुमच्यासाठी मोक्ष देतोय, इतकी त्याचे उपकार आहेत. आणि आपण काय करतो, त्याचाच द्वेष करतो, पुन्हा कशाय करतो. मग ते योग्य नाही. म्हणून सांगतायत काय, जो विसहदी दुवयणम साहम्य हीलणम चौवसगम. काय म्हणले, जो विसहदी दुवयणम साहम्य हीलणम चौवसगम. साधर्मींच हिणवणे म्हणतो ना आपण एक प्रकाराने, म्हणजेच अनादर. साधर्मींनी जो केलेला अनादर आहे त्याला सहन करतो आणि उपसर्गम उपसर्गाला जो सहन करतो. आणि काय, जिणीऊन कसाय रिवून, त्या कषाय रूपी शत्रूंना जिंकून जो असा आचरण करतो तस हवे निर्जरा विवला, त्यालाच विपुल निर्जरा होते आणि तोच जीव मोक्षगामी होऊ शकतो. म्हणून आपल्याला जर मोक्षगामी व्हायचं तर काय करायला पाहिजे, कोणी दुर्वचन बोलो, अनादर करो, निंदा करो, कोणी उपसर्ग करो, तरी सुद्धा त्यामध्ये जितकं स्थिर राहू शकलो तितकी निर्जरा अधिक आहे. म्हणून आम्हाला सांगतात ना, असे जीव आपल्याला भेटले ते आपलं कल्याण करण्यासाठी भेटतात. तुमचं मोक्ष 10 भावांनी होणार होतं ना, तर त्याच्या निमित्तामध्ये एका भावावर आलं, इतकं तो कमी करू शकतो. मग आभारी उपकारी आहे का अपकारी आहे होतो, माझ्यासमोर म्हणू नका, फक्त आपलं टॅली करून म्हणा की तो जर भेटलाय तर त्याचे अनंत उपकार, जो की आपल्याला लवकर दुःखातून मुक्त करणार आहे. सुंबे कशी असती, दुःखी करणारी असती व सुखी करणारी असती. सासूबाई कशी असती हो, त्यामध्ये तुम्ही स्थिर राहिला तर निर्जरा होणार आहे. पण आपण काय करतो, सून अशीच आहे, अशी नाही आहे, अशी पाहिजे, म्हणजे आकुलता केली ना विनाकारण. त्याच्या निमित्तामध्ये अजून आश्रव बंद करताय, अजून एकदा सासू सून म्हणून भेटणार दोघ जण, बास नाही झाला आपल्याला एका भावापुरतं, पुन्हा पुन्हा अनेक भावामध्ये भेटत राहणार आणि फेडत राहणार. म्हणून काय सांगतायत, कशासाठी सांगितलं हे सगळं, असम समय सारम, समयसाराला असम स्वरूप पहा, अन्य कशासारखाही माझा आत्मा नाही, असं ज्यांनी पाहिलं त्यालाच अधिक कर्मांची निर्जरा होते आणि तो जीव लवकर सिद्ध अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपण पण सिद्ध स्वभावाला जाणार तर आपल्याला सुद्धा कर्मांची निर्जरा
जलद होणार. ओम जाणार. हा मी सिद्ध समान शुद्ध आत्मा आहे. या आत्म्यामध्ये 8ही कर्म नाहीतच. हा मी तर संसाराच्याही अतीत आहे. कारण समय सार स्वरूप आहे. असम समय सार स्वरूप आहे. जाणा. सिद्धोहम निर्विकल्प स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर्जन.